हा झोका युरोपमधील सगळ्यात उंच झोका आहे 22व्या मजल्यावर असणारा. नमस्कार मंडळी, आज आम्ही लिलीवरून निघालो होतो आम्स्टरडॅमला जायला. गाडीने जाणार होतो, वेळ लागणार होता आम्स्टरडॅमला पोहोचायला म्हणून सकाळी आवरून आम्ही लगेच निघालो. लिलीमधलं एअरबीएनबी सोडलं आणि निघालो आम्स्टरडॅमच्या दिशेने. ही आता बेल्जियमची क्रॉस बॉर्डर आहे, ती क्रॉस करत होतो आम्स्टरडॅमला जाताना. आम्ही पोहोचलो होतो मेट्रो स्टेशनच्या कार पार्किंग जवळ. एंट्रन्सलाच इथे दिसलं की चोरांपासून सावध राहा. एवढी मोठी सिटी असून सुद्धा असे बोर्ड्स लागलेले होते. तिथून आम्ही तिकीट खरेदी केली आणि पुढे निघालो, पण ही भाषा काही आम्हाला समजत नव्हती, डच लँग्वेज. आणि यांचे मेट्रो स्टेशन खरं सांगू का खूपच सुसज्ज आहेत, खूप मोठे आहेत आणि इथून प्रॅम मला इझिली घेऊन जाता येत होतं. आता हेच बघा ना, मी आलेले आहे सगळ्यात टॉप मजल्यावरती आणि अगदी 4-5च पायऱ्या आहेत, पण छोटीशी लिफ्ट आहे फक्त प्रॅम ज्यांच्याकडे आहे त्यांच्यासाठी. टुरिस्टचा सगळ्या प्रकारचा विचार केलेला आहे इथे. आणि आम्ही ह्या ट्रेनमध्ये आता चढलो होतो. अगदी रिकामी ट्रेन होती, खूप सारी स्वच्छता आणि कमी माणसं होते ट्रेनमध्ये. आम्हाला खूप छान वाटलं ह्या ट्रेनने प्रवास करून. खरं सांगू का, तुम्ही जेव्हा आम्स्टरडॅमला येताल तेव्हा नक्की मेट्रोने प्रवास करा. खूप सुंदर एक्सपिरियन्स होता मेट्रोचा आमचा. मेट्रो स्टेशनच्या बाहेर पडताच हे 2 झोके दिसले आम्हाला उंच इमारतीवरती आणि नंतर कळलं की युरोपमधले सगळ्यात उंच झोके आहेत म्हणून. 22व्या मजल्यावरती जावं लागतं जर तुम्हाला झोके खेळायचे असतील तर. म्हणजे स्टेशनच्या बाहेर पडल्यावरती सगळे जे टुरिस्ट लोक आहेत ते फक्त ते उंच बिल्डिंगवरचे झोकेच बघत होते. आणि आता आम्ही आलो होतो कॅनल टूरसाठी. आम्ही तिथे स्लॉट बुक केला होता, पण आम्हाला वेळेत पोहोचता आलं नाही. पण तिथे गेल्यावरती मॅनेज झाल्या सगळ्या गोष्टी. सिटीमध्ये जवळपास 150हून अधिक कॅनल्स असल्यामुळे इथे कॅनल्स टूर खूप प्रसिद्ध आहेत. आणि विशेष म्हणजे आम्स्टरडॅमचे कॅनल्स युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतात बरं का. ही टूर जवळपास 15 ते 20 मिनिटं चालते आणि पूर्ण शहर फिरवते. आम्ही बोटमध्ये असताना एकदम पोस्ट कार्ड सारखं वाटत होतं, असं वाटतंय कुठला तरी मूवी बघतोय म्हणून. जर तुम्ही लक्ष देऊन पाहिलं तर ही घरं एकदम अशी अरुंद आहेत. छोट्या छोट्या साईजची घरं आहेत, त्यांचे दरवाजे खूप लहान आहेत आणि प्रत्येक घरावरती एक हुक दिसतंय सगळ्यात टॉपवरती. घरांची साईज लहान असल्यामुळे फर्निचरचं सामान वरती जात नव्हतं, त्यामुळे जिना सुद्धा एकदम बारीक असायचा आणि ह्या हुकांचा उपयोग म्हणजे की सामान वरती नेण्यासाठी करत होते. आता हीच बिल्डिंग बघा ना कशी बांधलेली आहे, एकदम तिरकी वाटते की नाही आणि कोणी कशी काढलेली आहेत ह्याचे. ह्या बिल्डिंगची अजून एक वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी टॅक्स वाचवण्यासाठी अशी कमी साईजची घरं बांधलेली असायची आणि आता याला जगभरातून लोक बघण्यासाठी येत आहे. आम्ही कॅनल क्रूज संपवून आम्ही पुढे निघालो होतो सिटी एक्सप्लोअर करण्यासाठी.